या भाजपा सरकारनं निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांना जी आश्वासनं दिली होती त्यामध्ये प्रामुख्यानं शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचं आश्वासन होतं, शेतमालाला भावाचं आश्वासन होतं। यातलं कुठलंही आश्वासन या भाजपा सरकारनं अद्यापपर्यंत पूर्ण केलेलं नाही। सातत्यानं शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचं काम केलेलं आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी एकाच दिवशी हे आंदोलन आम्ही या ठिकाणी करतो आहोत। आज अकोल्यामध्ये सुद्धा ते आंदोलन आमच्या सहकाऱ्यांसमवेत पार पडलं। आमच्या प्रामुख्यानं मागण्या ह्या आहेत की शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे, कापूस सोयाबीन तूर याची हमीभावानुसार खरेदी केली पाहिजे, कापूस सोयाबीन तूर या शेतमालासाठी भावांतर योजना लागू केली पाहिजे आणि शेती अवजारांवरील आणि शेतीच्या सगळ्या उपकरणांवरील जीएसटी मुक्त केली पाहिजे। या मागण्या आहेत। आज या आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही सरकारला इशारा देतो आहोत की या कृषीप्रधान देशातल्या शेतकऱ्याला सन्मानानं वागवा, नाहीतर हा शेतकरी तुम्हाला तुमच्या खुर्च्या काढल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र निश्चित। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।